मंडळी नमस्कार. नमस्कार. मंडळी आज बाभुळगाव तालुक्यामध्ये सुकळी या गावामध्ये आज आम्ही तुरीचे पीक पाणी करत आहोत. आणि इथे जे आहे हे संपूर्ण माडं यांनी तुरीची लागवड केलेली आहे. जवळपास 5 एकरवर यांनी माडं तुरीची लागवड केली. याच्यात कोणतंच आंतरपीक घेतलेलं नाही. आणि शेतात आल्यानंतर इतकं सुंदर वाटत आहे की संपूर्ण जे शेत आहे हे अतिशय शेंगांनी पूर्ण हे लजबजून गेलेलं आहे. तर या शेताचे मालक आहे वांड्रे भाऊ, सोबत आहे दर्वेश्वर सर. अतिशय जिव्हाळ्याने पोटतिडकीने शेती करतात. तर त्याच प्रयत्नातून त्यांनी हे इथे लागवड केलेली आहे तुरीची. आणि आता संपूर्ण शेत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर भाऊ याची लागवड किती तारखेला झाली म्हटलं? 2 जूनला ड्रीपवर पाणी देऊन केली. हो. बरं, त्याच्यानंतर याला अंतर किती घेतलेलं आहे? 10 फूट. 10 फुटाचं याला अंतर आहे. आणि एका ठिकाणी झाडं किती ठेवलेले आहे? 2. हे बघा मंडळी, एका ठिकाणी इथे आता आपण बघू शकता हे 1-2 झाडं असे एका ठिकाणी आपल्याला असे दिसत आहे. बघा. आणि हे 2 झाडं ठेवल्यामुळं जो हा तुरीचा घेर आहे, हा एवढा जो घेर आहे, हा सगळा घेर ह्या 2 झाडं, 1 झाडं 2 झाडं एका ठिकाणी ठेवल्यामुळे राहिला. त्याच्यानंतर जर पाहतो म्हटलं तर तूर हे पीक पहिले असं होतं की हे दुर्लक्षित झालेलं पीक होतं. आणि हे दुर्लक्षित झालेल्या पिकाला वंडेभाऊंनी व्यवस्थित नियोजन करून आज जर पाहतो म्हटलं तर भाऊ कितीपर्यंत ॲव्हरेज जाईल अंदाजे? 15-16 क्विंटलपर्यंत एकरी अंदाजे ॲव्हरेज जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. आता तुम्ही दरवर्षी तुरी लावता, तर समजून त्याला त्या तुरीला कसं एकरी ॲव्हरेज राहते? कमीच होतं सर. तरी कितीपर्यंत जाते ॲव्हरेज? 8-9 पर्यंत. 8-9 पर्यंत जाते. आणि आता यावर्षी जे तुम्ही हे तूर लावली अंतर एवढंच राहते? हो, अंतर जवळपास एवढं. फक्त यावर्षी व्यवस्थापन हे सारखं सगळं सारखं, फक्त यावर्षी बदल काय झाला? वाणाचा. आणि हे कोणतं वाण आपण लावलेलं आहे? 6वी 111. म्हणजे 6वी 111 वाण लावून आज जवळपास त्यांचं म्हणणं असं आहे की जवळजवळ 1.5 पट ते डबल उत्पादन येईल अशी त्यांची वाली आशा आहे. मला असं वाटतं 1.5 पट जरी भाऊ उत्पादन आलं तरी असं समजून चालला की दरवर्षी 8-9 क्विंटल, यावर्षी 12-13 क्विंटल. कारण शेवटी कसं आहे, जोपर्यंत घरी आपला माल येत नाही तोपर्यंत म्हणजे सांगताच येत नाही. आणि आता हे तर तुमची तूर 100% पिकलेली आहे. तर आज सवाईनं, मी जे नेहमी सांगत राहतो की 6वी 111 तूर हे सवाईनं उत्पादन देणारी आहे. तिचं पानसुद्धा जाड आहे, तिच्या शेंगासुद्धा 5 ते 6 दाणे आहे, त्याची वाढसुद्धा सवाईनंच आहे. तर एकंदरीत सवाईनंच उत्पादन, पण भाऊच्या शेतात तर 1.5 पट उत्पादन आता हे देणार आहे. तर मंडळी हे आता तुम्ही बघितलेलं आहे, हे आता काठावरची तूर. आणि आता आपण बघू इकडे आतमध्ये तूर, आतमधली तूर आहे. या प्रत्येक झाडाला बघा अशा हे भरपूर शेंगा अशा लागलेल्या आहे. अतिशय शेंड्यापर्यंत या तुरीला माल लागलेला आहे. आणि दुर्लक्षित झालेल्या तूर पिकावर लक्ष दिल्यानंतर काय चित्र होते हे इथे आता दिसत आहे. आणि हे आपण पाहू शकता संपूर्ण तूर जे आहे अक्षरशः शेंगांनी लजबजून गेलेली आहे. म्हणजे आता ही इथे तर पहा, इथे हे तूर बघा. आता आम्ही शेताच्या आतमध्ये आहोत. हे तूर अशी जमिनीला अक्षरशः नतमस्तक झालेली आहे. बघा, जमिनीला एकदम जमिनीला हे तूर टिकलेली आहे. म्हणजे योग्य नियोजन जर आपण केलं तर तुरीचं कसं उत्पादन येऊ शकते ते वांड्रेभाऊच्या शेतीवरून लक्षात येते. त्यांनी केलेलं अतिशय सुंदर असं नियोजन. सुरुवातीला त्यांनी काय केलं की 2-3 झाडं ठेवले, त्याला खताचं व्यवस्थापन. भाऊ खतं किती वेळा झाले याला? खतं 2 झाले. खतं 2 वेळा. आणि फवारणी 3 झाले. 3च फवारणी झाल्या मंडळी. आता बरेचदा तर खूप फवारणी होऊन जाते, कारण या तुरीवर तेवढं रोगराई येतच नाही. परंतु खरोखर हे कोणतंही झाड जरी पाहतो म्हटलं तर हे बघा असं अक्षरशः शेंगांनी पूर्ण असं लदबदून गेलेलं आहे. पण हीच बाजू नाही, ही झाली इकडली बाजू. आता ही बाजू आपण पाहू शकता. ह्या बाजूला अर्धी तिकडे झुकलेली आहे, अर्धी इकडे झुकलेली आहे. दोन्ही बाजूने ह्या तुरीला असं भरपूर अजून आपण पुन्हा दुसऱ्या होळीमध्ये जाऊ. तर मंडळी हे वर्ष जे आहे हे दरवर्षीसारखं मला असं वाटतं तुरीचं पिकीचं नाही वाटत सर. हो, कारण यावर्षी काय झालं की अतिशय खूप पाऊस झाला. अति पाऊस झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच तुरी ज्या आहे त्या जास्त पावसामुळे जळून गेल्या. ज्यांचे बेड होते त्यांची बरी राहिले. आता यांची तर या शेतामध्ये बेड पण नाही आहे. तरी पण सुरुवातीला भाऊ जास्त पाण्यानं काही तूर जळल्यासारखी वाटली की ते नाही. म्हणजे मंडळी ही रोगराईला कमी बळी पडणारी जात आहे. त्याच्यानंतर आता इथे पाहू शकता. आता हे बघा एकच झाड आहे. हे बघा आता इथे एकच झाड आहे. आणि त्या एका झाडाला हे बघा असं असंख्य असे शेंगा लागलेले आहे. म्हणजे खरोखर मंडळी जे हाय यील्ड आहे उत्पादनाचं
हाय यील्ड कॅपॅसिटी, उच्चतम कॅपॅसिटी जे आहे ते 6-111 तुरीची आहे. हे ह्या तुरीनं सिद्ध करून दाखवलेलं आहे. कोणतंही जरी झाड पाहतो म्हटलं, कोणतंही जरी आपण हे बघा आता शेंगांनी अक्षरशः लदबदून गेलेला आहे. आणि एक विशेष म्हणजे या तुरीला जवळजवळ 5 दाण्याचं प्रमाण 70 ते 80% आहे. कोणतेही झाड पहा आणि कुठे कुठे 6 दाण्याचं पण प्रमाण येते. तर एवढ्या शेंगा आणि तेही यावर्षी दिसणं खरोखर बहुतची कमाल आहे. तुमचं भाऊ कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अजून पुन्हा इथे सुद्धा आपण पाहू शकतो. दादा इकडे दाखव. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असं राहते की आता आपण व्हिडिओ काढताना एका ठिकाणी उभं राहून व्हिडिओ काढतो. बरेच शेतकरी म्हणतात की बा तुम्ही एकाच ठिकाणचं दाखवा, पूर्ण शेत दाखवा. तर हे सुद्धा त्या वेळी फिरलो, आता ह्या वेळी सुद्धा दादा इथे दाखवू शकते. तर मंडळी तूर पीक सुद्धा काही कमी नाही आहे. फक्त योग्य नियोजनाची गरज, योग्य वाणाची निवड, योग्य बुरशीनाशक, योग्य अळीनाशक, खताचं नियोजन. आणि मला असं वाटतं की एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर भाऊ ह्या बाकी जे आपण कपाशी वगैरे लावतो हो, तर त्याच्या तुलनेत याचा खर्च कसा वाटतो तुम्हाला? खर्च खूप कमी आहे. बरोबर आहे. हो. म्हणजे अत्यंत कमी खर्च आणि हमखास उत्पादन. जर असे हे 6-111 तुरीसारखे जर वाणं आपण लावले, आता हे बघा इथं दादा याचं बूट दाखवू शकते. हे इथे पाहू शकता आपण, हे एकच बूट आहे. याला निघालेल्या 1, 2, 3, 4 ह्या वाढफांद्या आणि ह्या वाढफांद्याला पुन्हा ह्या सब ब्रँचेस आणि ह्या सगळ्या सब ब्रँचेस मिळून जर पाहतो म्हटलं तर हा इथे लागलेला याला माल. मंडळी हे जे 6-111 खरोखर एक परमेश्वराची देण म्हणायला हरकत नाही सर. या मंडळी इथे इकडे आपण पाहू शकतो. भाऊ तुम्ही उचला त्याला तिकडून. हे बघा आता इथे हे एकच झाड आहे मंडळी. हे बघा हे एकच झाड आहे आणि या एका झाडाला हे बघा याचं खोड बघा या तुरीचं. हे एक वाढफांदी, याला आलेलं पुन्हा सब ब्रँचेस. हे दुसरी वाढफांदी, याला आलेले सब ब्रँचेस. हे पुन्हा एक फांदी, हे फांदी, म्हणजे फांद्या सुद्धा भरपूर. हे सगळं जे एकाच झाडाची जे तूर आहे, एका झाडाची तूर. हे बघा अतिशय सुंदर असा नजारा या 6-111 आहे. सर एकंदरीत जे तुरीची शेती आहे त्याच्याकडे आपण आता कमी खर्चाची शेती म्हणून आणि कुठंतरी बा काहीतरी 4 पैसे देऊन जाणारी शेती, म्हणजे खर्च कमी उत्पादन जे काही होईल त्याच्यातून खर्च बदलत जाता आपल्याला प्रॉफिटच मिळते. तर काय सांगाल तुम्ही या 6-111 बद्दल? पहिली गोष्ट तर खर्च इतर पिकापेक्षा कमी आहे. हो हो आणि इथं भरपूर दाण्याची शेंग आहे. हो 5-6 दाण्याची. हो ब्रँचेस खूप काढते हो आणि झाड मजबूत बनते हो आणि टिकाऊ आहे. हो रोगराई फार कमी. हो हा. हे आणि आता धुयाला वगैरे बळी पडल्यासारखं नाही, वाटलं का? अजून नाही. नाही. त्याच्यानंतर पावसाळ्यात जो जास्त पाणी झाला त्याच्यात मर वगैरे वाटली का? याच्या तुलनेत कमी आहे. कमी आहे. आणि त्याच्यानंतर दाण्याची संख्या जास्त असल्यामुळं आणि लाग भरपूर लागत असल्यामुळं याला उत्पादन चांगलंच आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर मंडळी अजून पुन्हा पाहू इकडे. हे बघा इकडे आता आतमध्ये जरी पाहतो म्हटलं तरी संपूर्ण तुरीला ह्या भरपूर अशा शेंगा लागलेल्या दिसत आहे. कोणतेही झाड पहा ते बघा तुरीला अशा भरपूर शेंगा लाग. आणि खरोखर मंडळी 6-111 जे जात आहे हे रोगाला कमी बळी पडणारी, त्याच्यानंतर धुवारीला सुद्धा कमी बळी पडणारी, त्याच्यानंतर वातावरण बदलाला सुद्धा कमी बळी पडणारी. कारण या वर्षी जे वातावरण आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये खूप धुके होते आणि तुमची अगोदर लागवड असल्यामुळे त्यावेळेस खूप फुलावर असेल हे तूर. फुलावर पण एवढं मोठं धुक्यामध्ये सुद्धा ती जे काही राहिली ते अतिशय सुंदर राहिली. जर धुके नसते तर अजूनही चांगली राहिली असते. तर एकंदरीत तुमच्या हिशोबाने समजा किती उत्पादन यायला पाहिजे आता? 15-16 क्विंटल. 15-16 क्विंटल पर्यंत. मंडळी 15-16, 12-15 क्विंटल जरी झालं, 10 क्विंटल जरी झालं कमीत कमी, तरी 10 नाटी 80 म्हणजे 80 हजाराचं एकरी उत्पादन. हो. आज तुमची 5 एकर हे तूर आहे. 8-5 40, 4 लाखाचं उत्पादन हे 5 एकरामध्ये होणार आहे. आणि लागवडीपासून तर काढणीपर्यंतचा खर्च मी म्हटलं किती जरी मोठी काढतो म्हटलं किती भारी ज्या तुम्ही तर 3च फवारे मारले, हो, 3. परंतु आपण मोठे किती खर्च करू? लाख रुपये खर्च हो. की 1.5 लाख रुपये खर्च? 1 लाख. 1 लाख रुपये खर्च. 4 लाखातून 1 लाख गेले, 3 लाख रुपये 5 एकरात प्रॉफिट, जे की कपाशीमध्ये पण नाही, सोयाबीनमध्ये पण नाही, जे की गेल्या 4 वर्षापासून हे तूर या पिकावर विशेष लक्ष मी देत आहे. कारण कपाशी लावून पाहिली आपण, सोयाबीन लावून पाहिली,
पाहिजे असं उत्पादन आपल्याला कोणत्याच पिकानं दिलं नाही, परंतु मात्र ह्या तूर पिकानं शेतीच्या आशा मात्र आता जिवंत ठेवलेल्या आहे का सर? हो काय वाटत एकंदरीत भाऊ, काय सांगाल तुम्ही? बरोबर आहे तुमचं. आणि शेंगा जर पाहतो म्हटलं तशा घोसायला लागतात. भरपूर असा माल लागलेला आहे. 5-5, 6-6 दाण्याची शेंग आहे. लाल कलर आहे तुरीचा. एकच नंबर हे तूर दिसत आहे. एकंदरीत अतुल, काय सांगशील या 6 तुरीबद्दल? 6 खूप सुंदर आहे, छान आहे. 5 ते 6 दाण्याची शेंग आहे. म्हणजे आपण इतर एवढ्या तुरी बघितल्या आपण, पण सर्वात जास्त उत्पन्न देणारं वाण म्हणजे 6 मागच्या वर्षी आम्ही कापसे साहेबाच्या शेतामध्ये बघितली होती. आज वांढरे भाऊच्या शेतामध्ये आलो पाहायला. पण प्लॉट अक्षरशः खरंच फायनल एक आहे आणि जवळपास यांना 15 क्विंटल ते 16 क्विंटलच्या वरच एकरी उत्पन्न येते. आणि येणाऱ्या वर्षी कोणीही शेतकऱ्यांना 6 तूर जर भेटली तर लावायला काहीच हरकत नाही. हे खरोखर एकंदरीत अतिशय सुंदर असा नजारा भाऊच्या शेतामध्ये आहे. फार असं काही खूप मेंटेनन्स नाही. कोणतेही जरी झाड मंडळीकडे आतमध्ये या सगळीकडे दाखवलं त्या आतमध्ये जरी आपण पुन्हा पाहतो म्हटलं तर हे बघा, याला सुद्धा अशा भरपूर शेंगा लागलेल्या आहे आणि एकदम शेंड्यापर्यंत शेंगा आहे. सरंग पण खूप लांब आहे. अजून आपण इकडे जाऊ. तर बघा हा नजारा मंडळी. इथे यांनी कुटार पेटवलेला आहे धुयारीसाठी. आता ह्या याच्यामध्ये सुद्धा पहा, संपूर्ण शेतामध्ये अक्षरशः तुरीच्या शेंगांनी हे शेत पूर्ण लदबदून गेलेलं आहे. भरपूर असा माल लागला. त्याच्यानंतर आतमधलं घ्या इकडे. इकडे सुद्धा पाहू शकता आपण. म्हणजे नजाराच नजारा, अतिशय डोळ्याचं पारणं फिटल असं या तुरीचा नजारा आहे. घ्या सर असं जवळजवळ घ्या, असं जवळ पहा मंडळी. 6 तूर अतिशय शेंगांनी लदबदून गेलेली तूर आहे. भरपूर अशा शेंगा लागलेल्या आहे. बिलकुल बुडापासून शेंड्यापर्यंत तुरीला मालच माल लागलेला आहे. हा यील्डिंग कॅपॅसिटी असणारी ही 6 तूर आहे. आणि लाल तुरीचं हे वाण आहे. अजून इकडे दाखवा दादा. कोणतेही जरी झाड पाहतो म्हटलं, हे लागवड 10 बाय 1 फुटावर आहे. बापरे, हे आहे मंडळी 6 कमाल. जे उत्पन्न देईल धमाल आणि शेतकरी करेल मालामाल. अतिशय सुंदर असं चित्र बाभुळगाव तालुक्यामध्ये या तुरीचं इथं दिसत आहे. आणि जेवढं कौतुक करावं तेवढं या तुरीचं कमीच आहे. खरोखर म्हणजे आता संपूर्ण शेतात आम्ही तुम्हाला दाखवत आलो. आतमधलं पण दाखवलं, आता बाहेरचं पण दाखवलं. अजून आतमध्ये आपण पाहू शकता. या सर इकडे दाखवू शकता. हे बघा मंडळी, आतमध्ये सुद्धा भरपूर असा लागलेला आहे. भरपूर असा माल लागलेला आहे. अजून इकडं आतमध्ये या असे या सर. हे बघा मंडळी, आतमध्ये सुद्धा भरपूर असा माल लागलेला आहे. आणि ह्या ज्या तुरीला इतका मोठा माल लागलेला आहे, हे जे तूर अशी अक्षरशः लदबदून गेलेली आहे. तर याची जे खरी कमाल आहे ते म्हणजे भाऊच्या नियोजनाची, त्यांच्या मेहनतीची. त्यांनी अतिशय मेहनत करून हे चित्र इथं असं निर्माण झालेलं आहे. आणि सोबतच 6 या वाणाची त्याला जोड आहे. आज सरंगसुद्धा याचा पहा मोठा सरंग आहे. शेंगासुद्धा भरपूर लागलेल्या आहे. आणि मी तरी माझ्या लाईफमध्ये आजपर्यंत एवढी यील्डिंग कॅपॅसिटी कोणत्या व्हेरायटीमध्ये बघितली नाही जे 6 दिसत आहे. भेटू पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.